पहिल्या भागात आपण रांगणा किल्ल्याचा इतिहास आणि सुरुवातीचा प्रवास पाहिला. आत्ता सुरू होतो खरा रांगणा किल्ला. एका बाजूने खोल दरी आणि दुसऱ्या बाजूने बुरुजाची तटबंदी. आता किल्ल्यावर आल्यानंतर आपण आता जो पहिला दरवाजा लागतो त्या दरवाजावरती आलेलो आहे. आपण त्या काळचा दरवाजा लावण्यासाठी हा वरती एक छिद्र असलेला होल दिसतो, दगड ठेवलेला आहे. तिथून दरवाजा पूर्ण उभा इथपर्यंत असायचा. तर दरवाजाला सेफ्टी म्हणून लाकडाचे ओंडके त्यावेळेला असायचे. तर तो ओंडका पूर्ण इथून आतमध्ये चाललेला असायचा. इकडून ओढायचा पूर्ण आणि इथपर्यंत अडकून ठेवायचा. म्हणजे लॉक करण्यासाठी एक पद्धत होती. दरवाजा तोडता कोणाला येत नव्हता. त्यावेळेच्या दरवाज्यांना शक्यतो करून समोरच्या बाजूनं मोठमोठे खिळे किंवा लोखंडी रॉड लावलेले असायचे की डायरेक्टली कोणी येऊन धडक मारता येऊ नये म्हणून. समोरचा बुरुज तो आपल्याला दिसतोय, त्यामुळे शत्रूला यायचं झालं तर इथूनच येणार आहे आणि इथून खालीपर्यंत पूर्ण खोल दरी आहे. यायचं म्हटलं तर एवढीच पायवाट आहे. इथून सहजासहजी पटकन इथं येणं शक्य होत नव्हतं. यू आकारचा हा पूर्ण बुरुज होता, तर त्याला डायरेक्टली प्रवेशद्वार दिसत नव्हते. याच्यामुळे आता हे कोसळून पडलेलं आहे. याची अवस्था पूर्णपणे बिकट आहे. हे वरून पूर्ण दरवर्षी इथून दगड सगळे कोसळून पडतात. त्याला गड संवर्धनाची गरज आहे. कृपया कुणाला जेवढं शक्य होईल तेवढं संवर्धन करण्याला नक्की याच्यासाठी मदत करा. आता आलोय आपण मुख्य प्रवेशद्वारावर. याचं जर रचना बघितली तर भव्य किती होतं प्रवेशद्वार आपल्याला या रचनेवरून दिसून येते. जे काही संस्था आहेत काय त्यांनी संवर्धनासाठी हे कागद वगैरे ठेवलेला आहे की पावसाळ्यात त्याची धूप होऊन किल्ल्याचे जे नासधूस होते ते थांबवण्यासाठी हे केलेलं आहे. त्यांचं मनापासून खूप खूप आभार. तर हे 3 पद्धतीने चौकटीची रचना केलेली आहे. आणि हा एवढाचा उंबरा आहे. इथं पूर्णपणे चौकट आहे. ह्याच्या पाठीमागे इथं दरवाजा होता. त्याला पण सेम जसं पहिल्या प्रवेशद्वाराला जसं होतं लॉक करण्यासाठी सिस्टीम होती त्याच पद्धतीची इथं पण आहे. ह्याच्या पाठीमागे लाकडाचा ओंडका होता. इथून लाकडाचा ओंडका इकडे या साईडला टाकला जायचा. पहारेकरांसाठी ज्या खोल्या आहेत या साईडला एक खोली आहे, या साईडला देखील दुसरी खोली आहे. त्याला अजून एक सिस्टम बघितलं तर इथं वरती बघा, इथं दोन्ही बाजूला 2 वेगवेगळे छिद्र दिसतात. म्हणजे उघडताना दरवाजा ह्या साईडला पूर्णपणे उघडणार, एक दरवाजा त्या साईडला उघडणार. बंद करताना दोन्ही झाकले की इथून बंद केलं जायचं. याच्यातून हा पूर्ण लाकडी ओंडका टाकून हा दरवाजा लॉक केला जायचा. या दरवाजाची रचना ही रणमंडळ रचनेप्रमाणे करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी उंच तटबंदी, भक्कम बुरुज आणि पहारेकऱ्यांसाठी बांधलेल्या देवड्या, या सगळ्यामुळे शत्रू पूर्णपणे कोंडीत सापडत असे. आपण ज्या चौकटीमधून आता वरती आलो तर ह्या चौकटीनंतर आपण अशा ठिकाणी येऊन पोहोचलोय की आपण पहिल्या प्रवेशद्वारातून आलो होतो. इथून तिकडे गेल्यानंतर मेन जे प्रवेशद्वार लागलं होतं तर ते इथं आहे. म्हणजे हा दरवाजा जो होता तो फक्त इथून वरती देखरेखी करण्यासाठी जी खोली होती त्यासाठी तो दरवाजा आहे. आणि आपण चालत आलो होतो ती ही वाट इथून आहे. पण मित्रांनो, रांगणा किल्ल्याची सफर अजूनही अपूर्ण आहे. अनेक रहस्य आपली वाट पाहत आहेत. म्हणून रांगणा किल्ल्याचा पुढचा भाग नक्की पहा, कारण या गडाचा प्रत्येक टप्पा एक नवीन इतिहास उलगडतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.